पहिली सेमीफायनल दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा हा सामना असणार आहे. आपण नियम तर सर्वांपर्यंत पोहोचलेले आहेत. आता परत सांगायची गरज नाही, आपण लगेचच मॅचला सुरुवात करूया. 4 षटकांसाठी या दरम्यान 20 मिनिटं आहेत. चला, अंपायर देखील सज्ज आहेत, खेळाडू देखील सज्ज आहेत. आपण लगेचच फिल्डिंग पसरून घ्यायची आहे. फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायची. वेळ नका घेऊ प्लीज, थोडं सहकार्य करा. जसा पहिला चेंडू पडेल आपण लगेच टाइम मॅच करायचा आहे. दिनेश नाईक सर आणि परेश महाजन सर, चला प्लीज घाई करा. मॅचला आता मात्र आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. वैभव पाटील, आपण जरा त्वरित संपर्क साधा. वैभव, तर चला आता आपल्याला सामन्याला प्लीज लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. कारण का मोठ्या संख्येने पाहुणे देखील व्यासपीठावरती आहेत आणि ऑनलाईन देखील ग्रामस्थ नक्कीच आमच्या महिला भगिनी देखील आनंद घेत असतील. युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण मॅचला लगेचच स्टार्ट करायचे आहे, वेळ घेऊ नका. 20 मिनिटं असणार आहे, त्या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. जसा पहिला चेंडू पडेल टाइम सेट करायचा आहे आणि मॅच करायचा आहे. महाजन सर, कुंदनजी पाटील साहेब देखील या दरम्यान आता मात्र टाइम मॅनेज करतायत आणि टाइम आपण लगेचच मॅच करू. साकिंग इनला बॅटर राजेश आहेत, राजेश पाटील. आणि राजेश सोबत आलेत नरहरी. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आला. आपण टाइम मॅच करतोय. बरोबर 2:21 मिनिटं झालेली आहेत आणि 2:21 मिनिटाने पहिला चेंडू. 2:41 ला पहिला डाव संपणं गरजेचं असेल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू, पहिलाच बॉल आउटसाइड एज आहे. चेंडू दरम्यान फिल्डरला सकवा देऊन लगेचच मागे आला होता. तोपर्यंत मिळतील पहिला 2 धावा. सेमीफायनल मॅच असणार आहे, कारण आता लीग स्टेजच्या ज्या काय मॅचेस होत्या त्या दरम्यान कंप्लीट झालेल्या आहेत. 8 संघांनी नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. 8 ऑनरचं मनापासून आभार. ज्यांनी नक्कीच या दरम्यान टीम विकत घेतल्या, डीपीएल साठी त्यांचं मनापासून आभार. 4 संघ आता मात्र पुढच्या फेरीमध्ये आहेत. अर्थातच 2 सेमीफायनल आपल्याला आता कव्हर करायचे आहेत. स्कोर 2 या आकड्यावरती आहे. बघा, बरोबर 2:21 मिनिटांनी पहिला चेंडू हाताळलेला आहे. 41 मिनिटांमध्ये 2:41 ला आपल्याला पहिली इनिंग कंप्लीट करायची आहे. षटकातील पुढील चेंडू, यावेळेचा फटका तर हवेत खेळलेत. टायमिंग तर भरपूर चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईन पहिला सिक्सर आलाय. सिक्सरनं संघाची धावसंख्या दरम्यान 8 धावा स्कोरबोर्ड वरती. हरिदास वरती आता मात्र आक्रमण करायला सुरुवात झालेली आहे आणि सेमीफायनलची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 ते 55 धावा बनवणं गरजेचं असेल. तो प्रयत्न आता मात्र सुरू झालाय या पहिल्या डावामध्ये. षटकातील पुढील बॉल, विकेट ना बाखूला जाऊन कट करत असताना फटका तर हवेत खेळलेत. आउटफील्ड फास्ट, फिल्डर मात्र चेंडू पर्यंत पोहोचणार. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत
वेगानं तिसरा धावेचा प्रयत्न सुरू होता आणि तो प्रयत्न यशस्वी होत असताना या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 11 आकड्यावरती. 2 स्कोरर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. मात्र एक स्कोरर आमचा बघतो या दरम्यान जो ऑफिशियल आम्हाला माहिती देतो आणि एक दुसरा जो स्कोरर आहे तो नक्कीच सातत्यानं युट्यूबच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन जो स्कोर बघतोय डीपीएलचा त्याच्यापर्यंत अर्थात डिजिटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. डीपीएलची वेगळी संकल्पना. यावेळेचा फटका चांगला आहे. डीप मध्ये तिथे फिल्डर देखील उपस्थित नाहीये. चेस भरपूर मोठा आहे. आउटफील्ड फास्ट चेंडू थांबणार नाही. चेंडू स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी गुड शॉट. 4 धावा. सुंदर शॉट होता. स्कोर 15 या आकड्यावरती. चला वेळ थोडासा कमी घ्या. त्या दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला आता मात्र चांगला पाहायला मिळतोय. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आला. चेंडू दरम्यानचा डॉट. स्कोर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर एकूण 15 या आकड्यावरती आहे. सेमीफायनल पहिली पाहायला मिळते दोन टीम मध्ये. दोन्ही टीमना प्रतिमाने दर्जेदार खेळ केला. खास करून आठही संघाने भरपूर चांगला खेळ केला. दरम्यान डीपीएल 2022 मध्ये 4 संघ दरम्यान स्पर्धेच्या बाहेर जरूर झाले. मात्र 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 16 आकड्यावरती. 16 इन बोट. 16 धावा धावापालकावरती आहेत. षटक मार्गस्थ असताना इथनं बघतो आपण पहिलं हरिदास. पुढील बॉल अगोदरच खेळालय. गती कमी केली होती. चेंडूने बाच्या संपर्काने या डॉट बॉल आलाय. एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकासाठी एकूण खर्च झाली 6 मिनिटं. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी कारण का वेळ भरपूर महत्वाचा आहे. वेळेवरती जर सामने झाले तर सामने पाहायला देखील मजा येते आणि वेळाची मॅनेजमेंट खूप महत्वाची असते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना संघ आनंद एंटरप्राइजेस. बघा चला घाई करा प्लीज. टीम मीटिंग आपल्याला कमी करायची आहे. चला घाई करा प्लीज. सदानंद आलेत सेकंड ओव्हर मध्ये. सदानंद बॅटिंग देखील भरपूर चांगली केली डीपीएल मध्ये आणि भरपूर चांगली स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पूर्णच्या पूर्ण नक्कीच दापोडे गावचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. 40+ असतील, रेग्युलर असतील, रायझिंग स्टार असतील, हे सर्व खेळाडू आपल्याला नक्कीच दापोडे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाले इन ऍक्शन मध्ये. कालपासून नक्कीच स्पर्धेला सुरुवात झाली आणि 2 सेमीफायनल आपण नक्कीच आता कव्हर करू आणि उद्या मात्र मेगा फायनल असणार आहे डीपीएल ची. स्कोर 16 वरती. दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात होते. साकिंग एंडला बॅटर राजेश पाटील सज्ज खेळण्यासाठी. दरम्यान आउटसाइड एज लागून चेंडू कीपर कडे गेलाय. चरण आहे टेस्टाच्या मागे. धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मगाशी देखील मी सांगितले की 50 ते 55 धावा बनवणं गरजेचं असणार आहे. समोर एक चांगला संघ आहे. क्वालिफाय झाले, सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत म्हणजे चांगला खेळ डीपीएल मध्ये गेलाय आणि इथनं आता प्रयत्न नक्कीच्या दोन्ही टीमचा असणार आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. सदानंद पाटील षटकातील पुढील चेंडू. विकेटना फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. डीप कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. थोडीशी करा फिल्डिंग देखील आता मात्र त्याला पाहायला मिळते. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 3 धावा कंप्लीट. चेंडू 2 पायांच्या मधून मागे फरार झाला होता. तेवढ्याच वेगाने बॅकअप देखील होतं. त्याचं कारण 1 धाव इथनं वाचवली गेली आपल्या टीमसाठी. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती.
आणि राजेशने आतापर्यंत धावून 3 धावा जास्तीत जास्त वेळा घेतलेल्या आहेत. धावून देखील भरपूर धावा, कारण का क्रीडांगण आपण जर बघितला वीरतानाच्या दापोडेचा हा भरपूर मोठा क्रीडांगण आहे. इथं आउटफील्ड मध्ये जेव्हा जेव्हा चेंडू जातो तेव्हा तेव्हा संधी असते 2 ते 3 धावा धावून घेण्याची. आणि 45 खेळाडू तरी देखील भरपूर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. तो मध्ये विकेटनं हा चेंडू बघितला जाऊ दिला, अंपायर सांगत असताना वाईट बॉल आहे. नाईक सरांचा इशारा आपल्यापर्यंत आला. स्टिकच्या बाहेर बिना मेहनतीची धाव. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 धावा स्कोअरबोर्ड वरती आहेत. पहिली सेमीफायनल GPL ची. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फटका तर चांगला आहे. ऑन ट्राय तरी फिल्डर देखील सचिन उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत वेगानं ही दुसरी देखील धाव कंप्लीट केली. सिंगल डबल धाव देखील भरपूर महत्वाची. आणि अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येत असताना 1 शॉट आहे. बघा किती चांगलं लक्ष, किती चांगलं लक्ष अंपायरचं आहे. म्हणून मी सातत्याने अंपायरचं कौतुक करत असतो. रजनीमध्ये देखील मात्र त्यांचं तेवढंच चांगलं लक्ष. 1 शॉट आहे. धावा इथनं धावून 2 घेतल्या, मात्र मिळणार एकच आहे. स्कोर 21-21. 21 धावा धावा पलकावरती आहेत. षटकातील पुढील चेंडू सदानंद पाटीलचा. अकुटापाचा होता, पूल करायचा प्रयत्न, टॉपेज लागते. चेंडू मात्र भरपूर वेगाने चालला आहे. तिथे लॉंग लॉग मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहे. दोस्तून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत अजून मिळणार आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर 23 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक यावेळेस दुसरा मार्ग असतं. 23 धावेची भागीदारी पहिल्या विकेटसाठी नरहरी आणि राजेश पाटील या दोघांमध्ये. पुढील चेंडू आणि या दरम्यान बघतो आपण फलंदाज हिट विकेट बाद झालेले आहेत. मी सांगितलं होतं अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. मगाशी देखील मी सांगितलं होतं आणि आता देखील तोच आम्ही अनाउन्समेंट करतोय. कुठल्याही खेळाडूने पंचांची चर्चा करू नये. तर बघूया अंपायरचा निर्णय दरम्यान काय असणार आहे आणि जो काय निर्णय असणार आहे तो अंपायर घेणारच आहेत. परेश महाजन सर आणि दिनेश नाईक सर, आपण आपल्या दरम्यान निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, खेळाडूंना विनंती, मी मगाशी देखील तेच सांगितलं होतं. खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्याला अंपायरशी चर्चा करायची नाहीये. निर्णय अंपायरचा असेल. खेळाडूंनी आपापली जागा घ्या. चला, चरण पाटील आपण आपली जागा घ्यायची प्लीज.
येस अंपायर. तर चला आपण करूया सामन्याला सुरुवात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्षद चौधरी. स्कोर आहे 23 वर. दरम्यान फुल टॉस चेंडू आणि चांगली पाला मिळते आपल्याला. रिक्स आता मात्र घेत नाहीये. कदाचित या षटकातील अंतिम चेंडू असावा. चला मात्र या षटकासाठी भरपूर वेळ गेलेला आहे. प्लीज थोडं सहकार्य करा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एकूण आपल्याला धावा पाल्यामध्ये स्कोर बोर्ड वरती 24 धावा आहेत. आनंद एंटरप्राइजेस संघ 9 मिनिटा दरम्यान खर्ची झालेली आहे त्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये बरोबर 5 मिनिटांमध्ये या दरम्यान षटक कंप्लीट झालं होतं. थोडंसं दरम्यान सहकार्य करा. चरण पाटील आपण लवकरात लवकर निर्णय घ्या आणि फिल्डिंग आपल्याला लवकरात लवकर लावून घ्यायचे. चला आपण मॅच लगेच सुरू करायची. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 24 वरती. 24 धावा स्कोर बोर्डवरती. 4 षटकांचा हा सामना. पहिली सेमीफायनल 2 टीम मध्ये. याच्यानंतर आपल्याला दुसरी सेमीफायनल पाहायला मिळेल. दोन्ही टीम लगेच घरी राहायचं आहे. टी ए पाटील आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळेल हॅरी पिच. 24 धावा 2 आणि 4. गीतेश आलेत बॉलिंग मार्क वरती. यावेळीचा फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्राईक मध्ये हवी देखील आहे हर्षदला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 26 आकड्यावरती. 26 26 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. 4 ओव्हरची मॅच 50 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. तो प्रयत्न या दरम्यान आता सुरू आहे हर्षद चौधरी कडनं.
नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू व पिच होता हा. चेंडू आणि फटका हवेत खेळलेत. तिकडे फिल्डर आहेत मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार हर्षद चौधरीच्या बॅटमधून. तिसरा पाटीलचा हा षटक हर्षद चौधरीच्या बॅटमधून एक षटकार आलाय. चांगली बॅटिंग डीपीएल मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते हर्षद चौधरीची. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा फटका हवेत खेळलेत. आता मात्र टायमिंग झाला नाहीये. मिस टायमिंग शॉट आणि झेल ड्रॉप झालाय. अशा झेल या दरम्यान इथनं ड्रॉप केल्या तर मात्र नक्कीच तुम्हाला धावा जास्त पाहायला मिळतील. फ्री देखील होता एक संधी तर दरम्यान होती हर्षदकडे कारण का खेळाडू धावचीत बाद होऊ शकला असता. हा प्लस पॉइंट होता. स्कोर 37-37 वरती. 37 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळते आनंद एंटरप्राइजेसच्या टीम कडनं. गीतेश पाटील षटकातील पुढील चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट न सज्ज. चौधरीसाठी फुल टॉस होता मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क झाला नाही. डीप मध्ये तिथे पुन्हा एकदा करा फिल्डिंग. या चुका महागात पडतील. या चुका महागात पडणार आहेत. सिंगल डबल धाव देखील तेवढीच महत्वाची आहे. इथे धावा मात्र पुन्हा एकदा 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धाव पालकावरती आहे. पुढील चेंडू. दरम्यानचा हा फुल टॉस होता त्याचा देखील जास्त काय मात्र फायदा घेता आला नाही फलंदाज हर्षद चौधरीला. षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. धावा 40 धावा आहेत. चला पाण्याची मागणी केली तर पाणी घेऊन जायचं आपण लगेचच. टोटल 3 ओव्हर साठी आतापर्यंत 22 मिनिटं म्हणजे ठीक ठाक टाइम आहे. चला पाणी घेऊन जा प्लीज आपण.
चला घाई करा. अंतिम षटक आता मात्र शिल्लक असणार आहे. डीन्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर आलेत. आता आपण जाऊया पुन्हा एकदा मागच्या दिशेनं. 40 धावा 3 ओव्हर अखेरीस सचिन अंतिम षटकामध्ये आलेत. आणि ज्येष्ठ वरचं फेशिल्ड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी आहे. हिटमॅन हर्षद चौधरी. 16 धावांचं आतापर्यंत योगदान 5 बॉल मध्ये दिल्या. 8 बॉल मध्ये माफ करा, 8 चेंडू तो खेळलाय हर्षद आणि 8 बॉल मध्ये 16 धावा बनवल्यात. 40 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. सचिन अंतिम षटकामध्ये आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. विकेट हा दरम्यानचा हा चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क नाहीये. डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग केली तर हर्षदला देखील थांबवू शकतोय आणि तो प्रयत्न आता मात्र केला जातोय सचिन कडनं. पहिला चेंडू डॉट आलाय. नेक्स्ट बॉल. हा दरम्यानचा सुंदर चेंडू समोर ट्राय करत असताना फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहेत. चेंडू चोचून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 42. 42 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक अंतिम मार्ग असतंय सचिनचं. 2 बॉल मध्ये 2च धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू डॉट होता. चौधरी साकिंग एंडला. पीछे बॅटच्या रडार मध्ये चेंडू मात्र जो आला तो मैदानाच्या बाहेर जाणार आहे. पाठवला वायडिश लॉंग ऑन मॉडेलांच्या दिशेनं. बिगेट 6. स्कोरबोर्ड वरती या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. अजून एक ऍक्शन रिप्लाय. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशा अगोदर लॉंग ऑनच्या दिशेनं आणि आता मात्र स्क्रीनच्या दिशेनं हा धमाका. डीपीएल सिक्सर. बारा चेंडू मध्ये 30 धावा नाबाद आणि याच खेळासाठी हर्षद चौधरीला जाणलं जातं. स्कोर आता मात्र वेगानं भन्नाट वेगानं सुटला पुढे. 54. दरम्यानचा आताचा फटका देखील चांगला आहे. आपण पुल करायचं होतं. चेंडू चोचून फेक करेपर्यंत दुसरी धाव इथं मिळणार नाहीये. परतावं लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. विकेटचे बदन खेळाडू बाद. फेक चांगली होती. चला न्यू बॅटरला लवकर या प्लीज. घाई करा.
स्कोर एकूण हर्षद झालाय 55 डबल फाय. न्यू बॅटर धीरज पाटील. नक्कीच याच्या अगोदरच्या मॅच मध्ये मला दमाश तो राहिला होता. फटका तर चांगला आहे, तिथं फिल्डर देखील कोणी उपस्थित नाहीये. धावा चांगला मिळणार आहे, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड शॉट, 4 धावा. बघा 30 मिनिटा दरम्यान खर्ची झालेली आहेत या इनिंग साठी. हॅलो 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 प्रीतम पाटील यांच्या हस्ते होते नाणेफेकी. टी ए पाटील सेमीफायनल 2 टी ए पाटील आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे हरिप्रीत टायगर्स. हॅलो DPL आणि नाणेफेकी जिंकली आहे यावेळेला हरिप्रीत टायगर टीमनं. नाणेफेकी जिंकली, डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. ही मॅच जिंकली तर मेगा फायनलमध्ये दाखल व्हाल आणि समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मी कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. हे होते निखिल, तुला खूप पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकी हरली आहे, जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असती तर काय डिसिजन घेतला असता? फिल्डिंग घेतली असती आणि कमीत कमी धावा कशा देता येतील त्याच्याकडे बघितलं. पण आता तुमच्या वाटेला आली आहे बॅटिंग. समोर टीम रिपीट टायगरचा किती धावा उभारण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 70पर्यंत. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. सेमीफायनल 2चं नाणेफेकी झालं टी ए पाटील आणि हरिप्रीत टायगर्स यांच्यामध्ये. नाणेफेकी जिंकली आहे हरिप्रीत टायगर्स टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केली आहे टी ए पाटील टीमला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर. 60 डावेचं लक्ष आहे, सरासरी 15ची आहे. 24 बॉल 60 डावा पूर्ण करायच्यात या वेळेला SP प्रतिष्ठान टीमला. चला पंच देखील मैदानामध्ये गेला. चला सलामीची जोडी लगेचच पाठवा, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आनंद इंटरप्राइजेस टीम
सलामीची जोडी मैदानामध्ये सदानंद पाटील आणि हरिदास पाटील. गोलंदाज सज्ज झाला P1चा पॉवर प्लेचं पहिले षटक टाकण्यासाठी मनदास पाटील. 60 धावेचं लक्ष आहे, 15ची सरासरी आहे प्रति षटकामध्ये. ही मॅच सेमीफायनल 1 खूप महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. ही मॅच जिंकली तर मेगा फायनल मध्ये दाखल होईल. त्यासाठी चाललेले या युद्ध आज या मैदानामध्ये पाहतोय. युद्धाला झाली आहे सुरुवात दुसऱ्या इनिंग मध्ये. 60 धावेचं लक्ष आणि सलामीची जोडी सदानंद पाटील आणि हरिदास पाटील मैदानामध्ये. मनदास पाटीलचं पहिलं षटक P1चा पॉवर प्लेचा पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज. 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण 8 डीप स्क्वेअर लेगला लॉंग ऑफला. चल लगेचच मॅचला सुरुवात करा, आपण वेळ करू घेऊ नका. पंचांचा सिग्नल आहे की मॅच झाली सुरुवात. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज. हा चेंडू खूप चांगला होता, लाईन कराबा. पंचांचा इशाराला हा चेंडू बाईटा एक्स्ट्रा स्वरूपाची ही एक धाव. धावफलकावरती एक धाव एक्स्ट्रा स्वरूपाचा पहिलाच बॉल फाईट वेगला. मनदास पाटील ऑफस्टम्पला सोडून गेला आणि पंचाने लगेच मात्र डिसिजनला चेंडू बाईटा. एक धाव धावफलकावरती अंकित होईल. षटकातील चेंडू टाकण्यास सज्ज. इटफिटच्या वरनं उडवला हा फटका. चेंडू चाललाय सीमारेषे जवळ, जाईल का आणि गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधारण पाटीलच्या बॅट मधून आलाय या दुसरी इनिंगचा पहिला दणदणी चौकार. तीन धावफलकावरती धावा, 5 धावा. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार पाहायला भेटला. सदानंद पाटील च्या बॅट मधनं 60 धावेचं लक्ष, खूप मोठं लक्ष उभारलंय. आनंद एंटरप्राइजेसनं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. षटकातील पुढचा बॉल, हा फटका पुन्हा एकदा त्या दिशेनं. चांगली फिल्डिंग केली आहे तिथे, फिल्डर होते साहिलच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग केली आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा. पुढे जात असताना 6 धावा मैदानामध्ये. 6 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती मनदास पाटीलचा. 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हा चेंडूला फुल टॉस बॉल होता. ऑन द कार्पेट चेंडू चालला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 1 ने पुढे जातील. 7 धावा. 7 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील काही बॉल शिल्लक आहेत. सेमीफायनल 1 ची ही मॅच, या दोन संघांमध्ये चाललेली ही लढत. हा फटका लगवायचा होता. ऑन द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप स्क्वेअर लेग मधनं दुसरी धाव इथे घातक ठरेल. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का SP प्रतिष्ठान टीमला. सदानंद पाटील लागोपाठचा लागणारा दुसरा धक्का. जगदीश पाटील शून्यावरती परतला. आणखीन एक फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रल्हाद पाटील आलाय चौथ्या क्रमांकावरती. धावपलकावरती धावा 8 धावा. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. मंदास पाटीलचा चांगली गोलंदाजी करतोय. DPL 2022 मध्ये खूप चांगली गोलंदाजी मंदास पाटीलच्या माध्यमातून. याला गती कमी केली होती. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणती चुकी होणार नाहीये. डीपला पकडलाय चेल आणि संपलाय या मैदानावरती खेळ. आणि मात्र तिसरा धक्का अजूनही 52 धावेची गरज आहे. सरासरी बघितली 17.33. नवीन गोलंदाज हर्षद चौधरी आला गोलंदाजी करण्यासाठी. बॅटिंग खूप चांगली केली आहे. 31 धावा नॉट आउट. हर्षद चौधरी चला स्पीडअप करा. आनंद इंटरप्राइजेस वेळ कमी घ्या. वेळेच्या बाबतीत संदर्भ असावा. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज चरण पाटील. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. गती कमी केली होती. चेंडू हवेमध्ये मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय धीरज पाटील इथे. आणि दुसरी धाव घेत असताना दुसरी धाव कंप्लीट. टक्कर तर खूप वेगळी झाली आहे. 2 धावा. झेल सोडलाय. कॅच सोडलीये की मॅच सोडली आहे हे प्रश्न नक्कीच पडला असेल. कारण की चरण पाटील एक जबरदस्त फलंदाज आहे. खूप बॉल चांगला होता. गती कमी केली होती या बॉल वरती. चेंडू हवेमध्ये होता आणि झेल सुद्धा कलेक्ट करा हाताला जाटून जमीनला चेंडू दान झाला. कॅच सोडली धीरजनं. त्यानंतर 2 धावा. 2 धावेनं धावपलकावरती धावा. 10 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. बॉलला उडवला. या चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मंदास पाटील चेंडू कलेक्ट केला. एक धाव पुन्हा दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. या 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा. दुहेरी अंकामध्ये 12 धावा धावपलकावरती. झेल उडाला होता. साधा सोपा झेल होता. धीरज पाटीलनं मिसफील्ड केली. चरणचा झेल सोडला मैदानामध्ये. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फ्रंट फुटला येऊन स्ट्रोक लगवायचा होता. आलं कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने दिवेश गेलाय. एक धाव केली पूर्ण दुसरीचा गॉल. स्ट्राईकला फेकी तर बरोबर आली होती. 2 धावा. दुहेरीला आता जास्तीत जास्त महत्व दिला जातो आहे या ओव्हर मध्ये. या 2 धावपलकावरती धावा पुढे जात असताना 14 धावा. धावा धावपलकावरती. षटकातील अजून काही बॉल शिल्लक आहेत. 14 धावा धावपलकावरती.
पहिल्या षटकामध्ये मंदास पाटीलनं 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. दुसरं षटक हर्षद चौधरीचं. अजून या षटकातील काही बॉल शिल्लक आहेत. शफल होऊन एक लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. यावेळेला मुस्फिल झाले, विकेट किपर बीट झाले. एक धाव केली पूर्ण, दुसरी धाव आता. इथे रनआउट, इथे रनआउट. काय गरज होती का? आणि आता रनआउट झाला आणि रनआउटचा बिग विकेट. चरण पाटील आता मात्र माघारी. येणारे आता बॉल असतील या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. येणारे बॉल 14 करावे लागतील 45. ही मॅच जिंकण्यासाठी 15 धावा धावफलकावरती. षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. नवीन फलंदाज सचिन आलाय मैदानामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव बॉल. 15 धावा धावफलकावरती. दुसरी धाव घेत असताना चरण पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. क्षमता होती चरण पाटील कडे, तो बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. 15 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक, त्याचा सामना करेल सचिन पाटील. शपल होल लाईन खेळण्याचा प्रयत्न. आता पुन्हा बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. षटक क्रमांक संपलं दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 15 धावा. पहिल्या षटकामध्ये मंदास पाटीलने धावा खर्च केल्या 8 आणि विकेट मिळवले 2. आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या हर्षद चौधरीनं 7 आणि 2 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 15. यावेळेला बॅटिंग करत असताना एसपी प्रतिष्ठान टीमच्या षटक क्रमांक 3 राजेश पाटील. हा चेंडू यावरला हिट विकेट. फलंदाज इथे मैदानामधून बाहेर आणि लागणारा मैदानावरती 5वा धक्का.
षटकातील पुढचा बॉल समोर फलंदाज नवीन गीतेश आला. या बॉलला चेंडू हवेमध्ये मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंग ऑनला आणि मात्र शून्यावरती बाद. गीतेश पाटीलची विकेट कॅरी करतोय राजेश आणि लागणारा मैदानावरती 6वा धक्का SP प्रतिष्ठान टीमला. न्यू बॅट्समन प्रितेश आला. सचिन स्ट्राईकला. फटका चांगला आला. कार्पेट एकदा पूर्ण केला तरी दुसऱ्याचा प्रयत्न असेल. एकच धावेवरती समाधान. सोळा धावा धावपलकावरती सागड्यांच्या मोबदल्यात. अडचणीमध्ये आता SP प्रतिष्ठान. फुल टॉस बॉल होता. उडवला. या बॉलला मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दिवेश पाटील कोणती चुकी होणार नाही. शून्यावरती बाद. प्रितेश पाटील बॅक टू द डगआउट. अंकित चौधरी आला. षटकातील हा चेंडू फक्त या चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय सीमारेषे जवळ वेगाने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत या बॉलवरती दोन धावपलकावरती धावा आता पुढे जात असताना मैदानामध्ये 18 धावा. साहिलनं चांगली फिल्डिंग केली. 18 धावा धावपलकावरती. खूप चांगली गोलंदाजी करतायत मैदानावरती राजेश पाटील. मंदास पाटीलनं सुद्धा चांगली केली. हर्षद चौधरी सुद्धा. आता राजेश पाटील खूप चांगली गोलंदाजी करतायत. फुल टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये आहे. डीप स्क्वेअर लेगला. मात्र इथे झेल पकडला आणि मैदानावरती सचिन पाटीलची केली संपुष्टात. खूप चांगली गोलंदाजी केली राजेश पाटीलनं. 3 धावा 3 विकेट आणि एक हिट विकेट.
खूप चांगली गोलंदाजी केली. गोलंदाज वैभव आला, वैभव पाटील चौथ्या षटकामध्ये. धीरज आला. धीरज पाटील आला. ऑल ऑन द कार्पेट पहिला चेंडू दिव्यश आहे. खूप चांगला चेंडू बा पडल्यानंतर खाली राहिला. धीरज पाटील गोलंदाजी करतो बा आता चौथ्या षटकामध्ये. हा बॉल मारण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. चांगली गोलंदाजी विजयाच्या दिशेनं आता मात्र आनंद एंटरप्राइजेस. खूप चेंडू चांगला, खूप चांगली गोलंदाजी धीरज करतो बा या षटकामध्ये. षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. हा चेंडू सरळ चालला, यावेळेला सीमारेषेच्या जवळ. हे चौके पहिले फटके यायला पाहिजे होते आणि जवळ फायनलचे दरवाजे आहेत ना ते आता खुले झालेत आनंद एंटरप्राइजेस टीमचे. आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे यू मे स्टार्ट डेफिनेटली हिट असं वाटलं फलंदाजाला की चेंडू वाईट आहे आणि ही मॅच जिंकली आहे या मैदानावरती. आनंद एंटरप्राइजेस टीम झाली आहे दापोडे प्रीमियर लीगच्या मात्र मेगा फायनल मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आनंद एंटरप्राइजेस मेगा फायनल मध्ये दाखल झाली आहे आणि त्यांचे स्पॉन्सर